नमस्कार, श्री स्वामी समर्थ। 26 डिसेंबर 2024 ला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आलेला आहे। हा गुरुवार उद्यापनाचा आहे। सर्व महिलांना, माझ्या सर्व मैत्रिणींना याच दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे। काही महिलांचा एखादा गुरुवार गेला असेल तर तुम्ही काहीतरी अडचण आली असेल तर 9 जानेवारीला म्हणजे पौष महिन्याचा पहिला गुरुवार किंवा दुसरा गुरुवारी तुम्हाला तुम्ही उद्यापन केलं तरी चालेल। पौष महिना अजिबात वाईट नाही हे तुम्हाला माहिती आहे। तर 26 तारखेला सफला एकादशी आलेली आहे। काही महिला काय करतात, सकाळीच पूजा करून घेतात, हळदी कुंकू देऊन फळं फुलं पोथी देतात आणि आपलं उद्यापन करून टाकतात। महिलांनो, ही एक चूक करू नका, अजिबात नाही। आपण हे व्रत करतोय, पूजा करतोय, पूजा मांडणी करतोय। माता लक्ष्मीची घरात येण्याची म्हणजे आपल्या घरात येण्याची खरी वेळ असते ती म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30। संध्याकाळची वेळ खूप महत्त्वाची असते। आपल्या घरात माता लक्ष्मी येण्यासाठी, आगमन होण्यासाठी, माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी तुम्ही कोठेही जायचं नाही। कारण काही महिला काय करतात, पूजा करतात आणि घराला कुलूप लावतात किंवा घरात कोणीच राहत नाही आणि लक्ष्मीची पूजा केलेली असते असं घर सोडून, आपल्या देवी आईला एकटं सोडून कोठेही जाऊ नका। व्रताचं उद्यापन घाईघाईत उरकून घ्यायचं नाही। आपण महालक्ष्मी व्रत करतोय, कुठल्याही देवीचं व्रत करताना शांततेत करा, नाहीतर नाही केलं तरीही चालेल, पण तेच मनापासून केलेलं व्रत आणि त्याचं उद्यापन फळ देऊन जातं। संध्याकाळची योग्य वेळ असते 6:30 ते 7:30। थोडा वेळ झाला 8 वाजेपर्यंत काही महिला ऑफिसवरून येतात आणि नंतर उद्यापन करतात, तर तसं केलेही चालेल। संध्याकाळचीच वेळ योग्य असते। व्रताचं उद्यापन करण्याच्या वेळी दरवाजे खिडक्या उघड्या ठेवा, सगळीकडे दिवे लावून घ्या। माता लक्ष्मी आपल्या घरात येणार आणि अखंड वास करणार। पुढील वर्ष कसं आपल्याला सोन्यासारखं सुख समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर्याचं जावो, हीच माता लक्ष्मीच्या चरणी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। आणि म्हणून योग्य वेळ संध्याकाळची, सकाळी उद्यापन उरकून घ्यायचं नाही। आता ज्याचं एकादशीचा उपवास आहे आणि मग व्रत आपण करतोय, व्रताचं उद्यापन करतोय आणि मग व्रताचा उपवास सुद्धा सोडायचा आहे आणि सफला एकादशीचा संपूर्ण दिवस व्रतही करायचं आहे, तर उद्यापनाचं काय, देवी आईजवळ जे गोड दूध ठेवतो आपण, दूध आणि साखर ठेवतो, ते दूध तुम्ही पिऊन घ्यायचं आहे। प्रसाद स्वरूप प्या। माता लक्ष्मीला प्रार्थना, तुझ्या व्रताचं उद्यापन केलेलं आहे आणि हे दूध प्रसाद स्वरूप घेऊन मी माझा उपवास इथे सोडलेला आहे आणि त्यानंतर फलाहार घ्या। अशाने तुमचं गुरुवारचं उद्यापनही होईल आणि सफला एकादशीचा उपवासाचं व्रतही पूर्ण होईल। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी महालक्ष्मीची उत्तर पूजा करून घ्या। गोडधोड नैवेद्य दाखवा देवी देवतांना देवघरात आणि मग तुम्ही जेवण करायचं आहे। तुमच्या घराजवळ जेवढ्या महिला असतील त्यांना मानाने बोलवा आणि मग 1, 5, 7, 11 किंवा जास्तीत जास्त त्यांचा मानपान करा आणि हळदी कुंकू लावा। 1 फळ, महालक्ष्मीची पोथी आणि चिमूटभर साखर प्रसाद म्हणून त्यांना खायला द्या। त्या महिलांचा उपवास असेल तर त्यांना गोड दूध तरी द्या। हळदी कुंकू लावून नमस्कार करा, त्यांच्या पाया पडा। त्यांना 7 शृंगार तुम्हाला सामान द्यायचं असेल किंवा त्यांची ओटी भरायची असेल तेही तुम्ही केलं तरी चालेल। आता तुम्हाला महिलाच नाही मिळाल्या पूजन करण्यासाठी, मग तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेला, तुम्हाला महिलाच मिळाल्या नाही, तुमच्याकडे आल्याच नाहीत, मग काय करायचं, तुम्हाला घरी पूजा करून घ्या। 7 किंवा 11 डझनभर केळी घ्या। पोथी वाटायची असेल तर तेही घ्या आणि काही 7 शृंगाराचं साहित्य वाटायचं असेल तर तुम्ही तेही घेऊन आपल्या घराजवळ माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सर्व वस्तू देवीच्या चरणी अर्पण करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, हे माता महालक्ष्मी, मी आज तुझं गुरुवारचं व्रताचं उद्यापन येथे तुझ्या देवी मंदिरात तुझ्या समोरच पूर्ण करत आहे। तुझ्या चरणी या सर्व वस्तू अर्पण करून उद्यापन करत आहे, असं बोलून तुम्हाला साष्टांग नमस्कार करून मग घ्यायचा आहे। आता बघा, आपण शारदीय नवरात्रीत सुद्धा माता तुळजाभवानीची ओटी भरलेली होती। गौरी विसर्जनाच्या वेळी सुद्धा आपण माता गौराईची ओटी भरली होती। आपण मार्गशीर्ष महिन्यातले एका तरी गुरुवारी माता महालक्ष्मीची ओटी भरणे खूप महत्त्वाचं असतं। शेवटच्या गुरुवारी जरी तुम्ही घरच्या घरी महालक्ष्मीची ओटी भरली, तिथे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे, तिथे खण घ्या, नारळ घ्या, तांदूळ घ्या, वेणी घ्या, शृंगाराचं सामान घ्या किंवा तांबूल ठेवला असला तर अतिशय उत्तम। त्यानंतर छान नीट शेंडी देवीकडे आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने नारळ
त्या ओटीवर ठेवायचा, खानावर ठेवा आणि साडीवर तो आपल्या नारळाची शेंडी देवीकडे आईकडे आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे। आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे की माते, मी श्रद्धेने आणि विश्वासाने तुझी ओटी भरून घेत आहे, माझी भोळी भाळी सेवा मानून घे। हे अष्टरूपी महालक्ष्मी माझ्या घरात अखंड वास कर, माझ्या घरात कायम तुझा आशीर्वाद राहून दे, भरभराटी होऊ दे, सुख ऐश्वर्य आरोग्य प्रदान कर, माझ्या सर्व कुटुंबाची भरभरून प्रगती कर, असं छान प्रार्थना करून तुम्हाला ओटी भरायची आहे। ती ओटी तुमच्या घराजवळ देवी मंदिरात तुम्ही अर्पण करून आला तरीही चालतं, किंवा ती ओटीचं सर्व साहित्य, फळं असतील, वेणी असतील, बांगड्या असतील, ते काही ओटीसाठी साहित्य तुम्ही वापरलं आहे ते तुम्ही स्वतः जरी वापरलं तरी चालेल। आता मार्गशीर्ष महिन्याचं छान असं उद्यापन करतो आपण। मग दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना काही महिला खूप मोठी चूक करतात। मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं? तुम्ही काय करता? वाढवता की विसर्जन करतात? बऱ्याच महिला काय करतात, तो नारळ प्रसाद म्हणून खातात। मुळात नारळ हा काही केक किंवा चिक्कूसारखा सहजपणे खाता येत नाही, तर त्याच्यावर शस्त्र प्रहार करून तो फोडावा लागतो, वाढवावा लागतो। नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रतिकात्मक स्वरूप आहे। मूग कमळ म्हणून आपण पूजत असतो आणि त्या स्वरूपाचं प्रतिकात्मक पार्थिव मूग कमळावर शस्त्र प्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे, चुकीची गोष्ट आहे। फक्त मार्गशीर्ष महिन्यातील कलशावरीलच नव्हे तर इतर कोणत्याही मंगल प्रसंगी शुभ कार्यासाठी पुजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जित करायचा असतो, फोडायचा, वाढवायचा नसतो। परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे विसर्जन करण्यास मनाई केली असेल तर तो कलशावरील पुजलेला नारळ बादलीत थोडं पाणी घ्या, नारळ बुडेल इतकं पाणी घ्यायचं आणि तो नारळ घराजवळ मोकळी जागा असेल किंवा एखादी कुंडी असेल तुमच्याकडे माती टाका कुंडीत आणि त्या जागेत त्या भूमीत तो नारळ अर्पण करा, म्हणजे लावून द्यायचा। आणि या निमित्ताने वृक्षरोपणही होईल, एक नारळाचं झाड निर्माण होईल, बुडवलेलं पाणी तुम्ही तुळशीला घातलं तरीही चालेल। कलश म्हणजे फक्त पाण्याचा तांब्या नव्हे, मुळात कलश पूजन म्हणजे जलयुक्त कलश, म्हणजे वरुण आदी देवतांचे निवासस्थान आहे। कलशाच्या मुखाशी श्री विष्णू वास करतात, मध्यभागी ब्रह्मदेवता, यासोबत जेव्हा आपण दुर्गा म्हणजे साक्षात गणपती बाप्पा, पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी माता, सुपारी म्हणजे श्री विष्णू आणि लक्ष्मी, हळदी कुंकू नारळ ठेवून वस्त्र अलंकाराने सजवत असतो, संपूर्ण कलशाची पूजा करतो, तेव्हा त्या संपूर्ण कलश देवीचे तत्व प्रकट झालेला असतो। काही पूजामध्ये कुलस्वामिनी, महिषासूर मर्दिनी, भगवती तुळजाभवानी, प्रत्येक देवी माता त्या कलशात विराजमान होत असतात। महालक्ष्मी विराजमान होते म्हणून कलश पूजला जातो, तर काही पूजामध्ये नारळ महालक्ष्मी म्हणून पूजलाही जातो। तेव्हा तो कोणत्याही प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जित करा, भूमीत अर्पण केला, लावून दिला तर केलेल्या पूजेचं व्रताचं पूर्ण फळही प्राप्त होईल। आपण जो पैसा सुपारी टाकतो ते सांभाळून ठेवा। तुम्ही इतर पूजेमध्ये कलश जेव्हा भराल त्यात तुम्ही ते वापरला तरीही चालेल, बाकीच्या सर्व वस्तू निर्माल्याला टाकायच्या आहेत। जवळ एखादा झाड असेल तिथे थोडीशी माती उकरून त्यात जरी तुम्ही विसर्जित केलं तरीही चालेल, पण कुणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी विसर्जित करायचं आहे, नाहीतर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। श्रीयंत असेल, देवीची मूर्ती असेल त्यावरती कुंकुमार्चन या शेवटच्या गुरुवारी नक्की करायचं आहे। तुम्ही याआधी केलेलं असेल तर नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण केलं नसेल तर शेवटच्या गुरुवारी तरी कुंकुमार्चन हे नक्की करावं। कुंकुमार्चन करत असताना ओम श्री नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे, किंवा महालक्ष्मी अष्टकमचा 21 वेळा जप करा तरी अतिउत्तम, किंवा ओम कुलदेवताय नमः जर 51 वेळा केला, 11 वेळा जप केला तरी तुम्हाला या पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन केलेलं कुंकुम हे नीट सांभाळून ठेवा। तुम्ही बाहेर कोठेही महत्त्वाच्या कामासाठी जाताना ते कपड्यावरती लावून बाहेर पडा, तुम्हाला कुठल्याच कामात अडथळा येणार नाही। महालक्ष्मी माता तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त करेल। आपण खूप कष्ट घेतोय पण आपल्याला पाहिजे तितकं फळ मिळत नाही, पण माता लक्ष्मीच्या या कुंकुमार्चनाच्या उपायाने चमत्कार सुद्धा होतात। एकदा का माता लक्ष्मीची मनोभावी पूजा आराधना केली तर महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळतोच। त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरदाराला कुणाची नजर लागली असेल, कुठले तरी अडथळे येतात, अशा वेळी काय करायचे, तो शेवटचा गुरुवार आहे त्याआधी तुम्हाला हा उपाय करायचा, जमला नाही तर शेवटच्या गुरुवारी हा उपाय आवर्जून करा। माता लक्ष्मीला मसाल्याच्या पदार्थातील वस्तू ह्या अतिप्रिय आहेत, तर 21 लवंगा घ्या, चांगल्या फुलं असलेला लवंग घ्या आणि एक छोटासा लाल रुमाल किंवा लाल कपडा घ्या। माता महालक्ष्मी समोर तो कपडा अंथरून ठेवायचा आहे आणि एक वाटी घेऊन त्या वाटीत त्या
लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यातील एक लवंग तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला पूर्ण पाठ म्हणायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला म्हणता येत नसेल तर मोबाईलवर लावला तरी सुद्धा चालेल। असा 21 लवंगा प्रत्येक लवंग हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून ती एक लवंग त्या लाल कपड्यात ठेवायचे आहे। रात्रभर त्या लवंगा माता लक्ष्मी समोर राहून द्या। तुम्ही शुक्रवारी उत्तर पूजा करताना त्या लवंगा काढून घ्यायच्या आणि त्याची गाठोडी बांधायची आहे। आपल्या मुख्य दारावर त्या लवंगाची गाठोडी एखाद्या कोपऱ्यात बांधून द्या। तुम्हाला तुमच्या घराला कोणाची नजरबाधा होणार नाही, लेकराबाळांना कधीच कोणाची नजरबाधाही होणार नाही। तुमच्या घराची इतकी भरभरून प्रगती होईल आणि घरात पैशाचा तुटवडाही कधी कमी पडणार नाही। महिलांनो, खूप सुंदर 24 तासाच्या आत तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। अष्टरूपी महालक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरावरती संपूर्ण कुटुंबावर राहील। अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष व्रताच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे। व्रताचे उद्यापन करताना तुम्ही आधीच्या गुरुवारी पण गायीला नैवेद्य दिलेलाच असेल तर या गुरुवारी सुद्धा आठवणीने गायीला एक ताजी चपाती नक्की खाऊ घाला। जो नैवेद्य केलेला असेल तुम्ही वरण भात भाजी पोळी एखाद्या चपातीवरती ती सर्व काढायची आणि त्यात थोडासा गूळ टाकून तो नैवेद्य गोमातेला नक्की खायला द्या। यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।